जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला एक प्रश्न विचारलाय की 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 8 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी डेसिमीटर मध्ये किती होईल। अशा प्रकारचा प्रश्न आला तर कशा प्रकारे सोडवायचं हे आज मी तुम्हाला या ठिकाणी एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आपल्याला दोन प्रकारच्या गोष्टी शिकायच्या, दोन प्रकारचे प्रश्न एकत्र केलेले, ते कुठले कुठले आता या ठिकाणी आपण समजून घेऊया। मग सगळ्यात अगोदर काय करायचं, 720 मीटरची लांबीची दोरी आहे, तिला 8 ठिकाणी कापायचंय आणि तयार होणाऱ्या प्रत्येक कापाचं, प्रत्येक भागाचं अंतर किती असेल किंवा लांबी किती असेल हे अगोदर काढायचे। आता दोरीची एकूण लांबी किती आहे, 720 मीटर, बरोबर आहे की नाही। आपल्याला किती ठिकाणी ती कापायची, 8 ठिकाणी। किती ठिकाणी कापायची, 8 ठिकाणी। आता या ठिकाणी तुम्ही एक नियम लक्षात ठेवायचा आहे की एखादी दोरी आपण जेवढ्या ठिकाणी कापू तिच्यापेक्षा एक तुकडा जास्त आपल्याला मिळतो। म्हणजे जर तुम्ही 5 ठिकाणी कापली तर तुकडे 6 मिळतात, 7 ठिकाणी कापली तर 8 मिळतात, 8 ठिकाणी कापली तर तुकडे किती मिळतील, 9। व्हेरी गुड। मग आता या ठिकाणी तयार होणारे एकूण तुकडे किती असतील, 8 अधिक 1 बरोबर 9। आता एकूण तुकडे तयार झाले 9। मग तुम्हाला विचारलंय की एका तुकड्याची लांबी किती असेल। आता एका तुकड्याची लांबी किती असेल बघा बरं, एकूण लांबी किती होती, 720 भागिले 9, 9 1 9, 9 8 72, शून्याला शून्य, म्हणजे उत्तर काय आलं, 80 मीटर। आता 80 मीटर उत्तर दिलंय, लगेच तुम्ही याला क्लिक करून टाका, पण इथं ऑप्शन डेसिमीटर मध्ये दिलाय। कशात दिलेला आहे, डेसिमीटर मध्ये दिलाय। म्हणून या ठिकाणी आपल्याला मीटरचं रूपांतर डेसिमीटर मध्ये करता आलं पाहिजे। याच्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक आहे, ती समजून घ्या। बघा इथं मीटर लिहून घ्यायचं, सेंटरला मीटर घेतलं की इकडं किलो हेक्टो डेका डेसी सेमी मिली असं लक्षात ठेवायचं। किलो हेक्टो डेका डेसी सेमी मिली, आणि मध्ये तुमचा मिली मीटर असेल, ग्रॅम असेल किंवा आणखीन कुठलं लिटर असेल, हे मध्यभागी लिहून घ्यायचं। आता या ठिकाणी बघा आपल्याला मीटर मध्ये दिले, किती मीटर दिले, 80 मीटर दिले। किती मीटर दिले, 80। आता तुम्हाला इकडे जायचंय, इथे एक नियम लक्षात ठेवायचा, जर तुम्ही उजव्या बाजूला जात असाल तर शून्यांची संख्या वाढवायची, आणि डाव्या बाजूला येत असाल तर शून्यांची संख्या कमी करायची आणि पॉइंटची संख्या वाढवायची। उजव्या बाजूला जात असाल शून्याची संख्या वाढवायची, आणि डावीकडे येत असाल तर शून्यांची संख्या कमी करायची आणि पॉइंटची संख्या वाढवत चालायची। मग आपल्याला डेसिमीटर मध्ये जायचं, म्हणजे एक अंक आपल्याला इकडे पुढे जायचंय, मग एक अंक पुढे जायचंय, म्हणून ह्या 80 वर काय करा, एक शून्य वाढवा, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं, 800 डेसिमीटर, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी दिलेला आहे। सेम असाच प्रश्न मी तुम्हाला खाली दिलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्हाला कमेंट करून सांगायचंय, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे। जय हिंद।